नमस्कार. लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी मयुरी कुंभार. पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी. धोम पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी तसेच वेलंग गावच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे मार्गदर्शक व्यक्तिमत्व श्री विष्णू बाबूराव काकडे यांची धोम वेलंग आश्रय विकास सेवा सोसायटीच्या चेअरमॅनपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होते आहे. वेलंग आणि परिसरात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल म्हणून ही निवड म्हणजेच त्यांच्या कार्याचा गौरव असल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. सामाजिक सलोखा, सर्वसमावेशक विकास आणि सहकार्याची मूल्ये जपणारे श्री काकडे हे कार्यकर्त्यांमध्ये आदरणीय नाव असून सोसायटीचा लौकिक आणि कार्यक्षमता अधिक उंचावण्यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. याच बैठकीत व्हाईस चेअरमॅनपदी आसरेगावचे माजी सरपंच श्री बबनराव सणस यांची निवड करण्यात आली. त्यांच्या दीर्घ प्रशासकीय अनुभवामुळे संस्थेच्या कामकाजाला योग्य दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. चेअरमॅन आणि व्हाईस चेअरमॅन यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली सोसायटी निश्चितच प्रगतीपथावर जाईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला आहे. या निवडीप्रसंगी संस्थेचे सचिव विक्रम जाधव, माजी चेअरमॅन संतोष सणस तसेच निलेश पवार, संदीप जाधव, प्रकाश जाधव, सदाशिव हगवणे, बाळासाहेब जेधे, शंकरराव जेधे, दीपक जेधे, संपतराव सूर्यवंशी, मदन पोळ, अरविंद पोळ, संजय पोळ, रमेश गोळे आदींसह धोम, आसरे, वेलंग गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी वाई तालुका शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र भिलारे तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून सत्कार केला. संस्थेच्या बैठकीत विविध विषयांवरील ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. या बैठकीस संचालक मंडळातील संतोष सणस, बाळासाहेब साळवेकर, लहू गाडेकर, निलेश पवार, दीपक जेधे, सुरेश जेधे, मदन पोळ, अरविंद पोळ, संजय पोळ आदी मान्यवर उपस्थित होते. सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट.